दिनांक 30 जुलै 2024 रोजी इगतपुरी तालुका येथील खंबाळे शासकीय विश्रामगृह येथे येणारे 9 ऑगस्ट रोजी चलो छत्रपती संभाजीनगर माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आयोजित करण्यात आले। या अनुषंगाने प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती। या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शिंदे आणि महिला प्रहार जनशक्ती पक्षाचे महिला संघटक वैशालीताई अनवट यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुका प्रहार जनशक्ती पक्ष महिला तालुका अध्यक्षपदी सविता रामनाथ कडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि नवनियुक्त प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना तालुका अध्यक्ष सपन परदेशी आणि जिल्हा अध्यक्ष रवींद्र अप्पा टिळे आणि महिला तालुका समन्वयक संध्याताई जाधव, संतोष मानकर जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे। आदिवासी कुटुंबातील दिव्यांग बांधव यांना शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी फॉर्म वाटप करण्यात आले आणि वाकी येथील दिव्यांग भगिनी ही अंदाजे 11 वर्षांपासून आधार कार्ड विना वंचित होती। तिला आधार कार्ड आज प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि प्रहार सेवक सपन परदेशी यांनी पुढाकार घेऊन काढून दिले। त्या दिव्यांग भगिनीला आधार कार्ड सर्व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आणि पंचायत समिती इगतपुरी येथे काही दिवसातच दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रम माननीय आमदार आणि खासदार तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना आणि शासकीय अधिकारी यांच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे। या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थीयांना मंजूर लिस्ट आज प्राप्त झाली आहे। ती सर्व दिव्यांग बांधवांना माहितीसाठी दिव्यांग ग्रुपद्वारे प्रसारित करण्यात आली आहे। सर्व इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी खूप पाऊस सुरू असताना सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले। या अनुषंगाने प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांनी दिव्यांग बांधवांचे आभार व्यक्त केले। तसेच नवनियुक्त प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना इगतपुरी तालुका अध्यक्ष सपन परदेशी यांनी या मीटिंगमध्ये सर्व दिव्यांग बांधवांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचित केले की आजपासून मी फक्त एक प्रहार सेवक म्हणून काम करेल। सर्वच तालुका अध्यक्ष आणि उपतालुका अध्यक्ष तसेच सचिव आणि इतर पदाधिकारी आहेत। या अनुषंगाने सर्वांनी एकमेकास सहकार्य करून ग्राउंडवर काम करावं आणि आपले दिव्यांग निराधार वंचित घटकांसाठी समाज सेवा हीच ईश्वर सेवा या अनुषंगाने कार्य करावं। यानंतर कधीच अध्यक्ष म्हणून काम करणार नाही तर फक्त आपला एक प्रहार सेवक म्हणून काम करेल आणि अगोदरपासून सेवक म्हणून काम करत होतो। जिल्हा कार्यकारिणी आणि महाराष्ट्र कार्यकारिणी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला केलेल्या कामाची पावती म्हणून तालुका अध्यक्षपद दिलं। मी त्यांच्या शब्दाला त्याला तडा जाऊ देणार नाही। पदापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो। या अनुषंगाने आणि माननीय आमदार आणि दिव्यांग कल्याण मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून नेहमी एक प्रहार सेवक म्हणून इगतपुरी तालुक्यामध्ये काम करेल असं मत इगतपुरी तालुका अध्यक्ष सपन परदेशी यांनी व्यक्त केलं। विषय 9 ऑगस्ट क्रांती दिन संभाजीनगर येथे भव्य मोर्चाचा आंदोलन आहे आपलं। त्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्यासाठी आज आपण मीटिंग केलेली आहे आणि मीटिंगच्यासाठी आज आपल्या नाशिक जिल्ह्यातून राज्य समन्वयक संध्याताई जाधव, प्रहार जनशक्ती जनशक्ती पक्षाच्या संघटक वैशालीताई आणि आपले प्रहार दिव्यांग संघटनेचे रवींद्र टिळे जिल्हा अध्यक्ष आपल्यासाठी पाहुणे म्हणून लाभलेत। तर कार्यक्रमाची सुरुवात आपण अध्यक्ष यांनी करू। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे यांची निवड करतोय आपण। आज प्रहार दिव्यांग क्रांती प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण 9 तारखेच्या आंदोलन संदर्भात मोर्चाचं आयोजन करण्यासाठी बैठक इथे संपन्न केली आणि त्या माध्यमातून आज महिला आघाडी जनशक्ती पक्ष इगतपुरी तालुका अध्यक्ष सविताताई कुडवळ यांची नियुक्ती झाली। त्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा। आज एवढे आणि उंच याच्यावर उंच टेकडीवर रस्ता नाही येण्यासाठी जाण्यासाठी अशा याच्यावर मीटिंग लावली। मेन महत्वाचं का आम्हालाच येणं आश्चर्य झालं होतं, रस्ता नाही व्यवस्थित, पण एवढे करून आपले दिव्यांग एकदा हजर झाले तर त्यांचं एकदा मनापासून कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। आणि मेन महत्वाचं आज आपण या बैठकीचं आयोजन या कारणास्तव केलं आहे की आपल्या 9 तारखेचं जे आंदोलनाच्या ज्या पार्श्वभूमीवर आपण ज्या बैठका करतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या गोरगरिबांच्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी आपले नामदार बच्चूभाऊ कडू जे मंत्रालयात भांडतात, जे संसदेत भांडतात, त्यांचे ते जर एवढे भांडताय तर आपण आपल्या हक्कासाठी नाही हक्कासाठी आपण त्यांच्या मागे किती खंबीरपणाने उभं राहू शकतो हे आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय। आणि विशेष म्हणजे असं की आमच्या सविताताई कडाळे यांची आज प्रहार जनशक्ती पक्ष याच्यामध्ये त्यांना प्रहार इगतपुरी तालुका अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष म्हणून आज त्यांची निवड करण्यात आली। आणि खरं तर सांगेल का एका महिलेच्या मागे एका पुरुषाचा पण हात असतो, असायलाच पाहिजे।
त्यांचे मिस्टर जे आहेत तर ते पण तिला इतके त्यांना साथ देत आहे की आज त्या याच्यावर पोहोचले. आणि त्यांचंही काम इतकं चांगलं आहे की ते ऐकून आम्हाला असं वाटलं की आम्ही पण ताईंना आमच्या प्रवाहात घ्यावं. आणि त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून बरंच काही त्यांचे संपर्क आहे. आणि ह्या ज्या भाऊनी ज्या गोरगरिबांच्या याच्यासाठी ते काम करतायत आमदार बच्चू भाऊ, तर त्यांचाही सहभाग त्यांना लाभेल आणि त्यांनी त्यांच्या मार्फत त्या योजना अजून लोकांपर्यंत पोहोचवावा ही आमची अपेक्षा होती. म्हणून आज आम्ही सविताताईंना इगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणून जे पद दिले, तर खरंच एक विश्वास आहे की ताई ते आमचा विश्वास कुठे वाया जाऊ देणार नाही आणि त्यांचं कामही तितकं चांगलंच आहे. आणि प्रहारचा जो झेंडा आहे तर तो प्रहारचा झेंडा ते अजून चांगल्या पद्धतीने या इगतपुरी तालुक्यामध्ये, आणि खरं तर विचार केला तर इगतपुरी तालुक्यात जर म्हटलं तर मला तर वाटतं आदिवासी भाग हा जास्त येतोय. तर या आदिवासी भागातल्या लोकांना सगळे सुशिक्षित असतात असं नाहीये. म्हणून काही लोकांना अशा माहितीच नाहीये योजना की दिव्यांगांच्या पेन्शन कशाला असतात किंवा घरकुल काय आहे किंवा कोणाच्या अडीअडचणी किती आहेत. म्हणजे हे आपल्याला यांच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचंय. म्हणून आज आपण हे सगळं बैठकीचं नियोजन केलं. आणि याच्या माध्यमातून ताईंना पण माझं एक सांगणं आहे की 9 तारखेला जे आपण भाऊंनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनात आपणही जास्तीत जास्त महिलांचा, जास्तीत जास्त पुरुष असतील किंवा आपले शेजारी असतील कोणी, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण आंदोलनात सहभागी करणार आहोत. निधन झालेले आम्हाला तिथं गोष्टीला साधारण 3 वाजेपर्यंत पोहोचायचे. आता कार्यक्रम जवळजवळ आम्ही कॅन्सल करायचं ठरवलं होतं, पण तयारी झालेली आहे. त्यात नवीन नियुक्ती द्यायची आहे. कसं आहे, एखादा नवीन विषय हातात गेला तर त्याला लागो किंवा त्याला ब्रेक लागायला नको, याकरता आम्हाला इकडं आपले प्रादेशिक पक्षाचे जे जिल्हा अध्यक्ष आहे शरद शिंदे ते पण येणार होते, पण त्यांना अचानक काम निघाल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. मग त्यांच्या वतीने प्रादेशिक पक्षाचं वैकल्पिक आणवड आणि संध्याकाळी जाधव त्यांच्यातर्फे आपण त्यांना आता पत्र देऊन त्यांचं पत्र दिलं. तर त्या पद्धतीनं हा कार्यक्रम झालेला आहे. आणि राहिला विषय आता 9 आढावा बैठक ही ठरलेलीच होती. 2-4 दिवसापासून चालू होतं. पावसामुळं हा नाही चाललं होतं. सर्वांना आता काही मार्गदर्शन करायचं, काही पण सांगितलं कसं काय विषय आहे तो. या पद्धतीनं आपण सर्वांनी आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करायची. पुढील काळातही अशाच पद्धतीचे कार्यक्रम राहतील आणि त्या कार्यक्रमाला आम्ही मार्गदर्शन करू. राहिला विषय स्वपनभाऊचा विषय म्हणजे फारच गंभीर. आमची एवढी बच्चू भाऊची ओळख निघत नाही तेवढी स्वपनभाऊची, जे खरं सांगायचं. आजपर्यंत मी स्वतः बच्चू भाऊ थोडा बोलवतो त्यावेळेस बोलले असतील आणि तो काही विषय नाही. स्वपनभाऊचं काम तुम्हाला सर्वांना माहिती, बोलतो माहिती फुकट नाही बोलत. त्याच्या मागे त्या बोलल्या मागे त्याची तळमळ आहे, त्याच्यावर काहीतरी ध्येय राहतो, उद्देश राहतो आणि कोपऱ्यापणा त्याला जमत नाही. जे आहे ते आहे, बाकीचा काही विषय नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी स्वपनभाऊला आपण महाराष्ट्र राज्य सचिव रामदास खोत यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली. 1 आपण संजय बावड यांची नियुक्ती केली. त्याचे 2 नियुक्तीपत्र आपण त्या नियुक्ती केली का संघटनेचा दर्जावा, संघटनेचं काम वाढावा म्हणून आपण या नियुक्त्या दिल्या. आणि संघटनेमध्ये पुढील काळामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये भाकरी, पालखी, उंची होणार आहे याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे. काय कुणाच्या नावावर करार, कुणाचे संघटनेचं काय तत्व माझं वैधन करी काय नाही. त्यामुळं पुढील काळामध्ये संघटनेच्या फायद्याकरता बरेचसे बदल होणार आहे. आणि या पद्धतीने आपण सर्वांनी आपण 9 ऑगस्ट रोजी आपल्या आंदोलनाला बच्चू भाऊंच्या या आंदोलनाला प्रतिसाद द्यायचा आहे. एवढे बोलतो. जय जय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर.